तर रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये। तर मंडळी, सकाळपासून ब्लॉगच्या क्लिप्स घेतल्या नव्हत्या कारण नवीन विशेष काही झालेलं नव्हतं, रोजचे तेच रुटीन। तर आता आम्ही सायंकाळी गावात चाललो आहे मस्त खंडेराव मंदिरात दर्शन घ्यायला, कारण आज चंपाषष्ठी आहे आणि मस्त आमच्या गावात खंडेराव मंदिराजवळ यात्रा पण असते। तर असं छान मुलांना तयार केलं आहे मी। हे बघा, त्रिशूचा ड्रेस आणि त्रिशूवरच मॅचिंग मी माझा ड्रेस काढलेला आहे। काना पण छान तयार झालाय आणि कानाने मस्त माझी पावडर सांडून दिली मेकअपची, इथं ती आता मी भरली आणि आता काना चालला। जा काना, तू पण खाली, मी आवरते तोवर। बाय बाय। मस्त आम्ही तिघं मॅचिंग मॅचिंग। बाय बाय बाय। मम्मा तयार होते। तर मुलांना आता काढून दिलं आणि मी आता तयार होते मस्त रिलॅक्स मध्ये। तर गाईज, आता आम्ही सर्व रेडी झालोय आणि आज दीदी दादाला पण घेऊन चाललोय आम्ही। हे पा, दीदी पा कशी छान तयार झाली। दादू, ओ बा, दादूचे शूज तर पा। दादू जोरात ना बो, तू इच्छा आहे का वो? त्रिशूला तरी आनंद झालाय तुम्हाला घेतलंय तो। अगे फ्रॉक खाली कर येडी, आमचा कानू पा। अजून भरली बी नाही मम्मी यात्रा। इकडे दुकान नाही, इकडे किती दुकान राहायचे अजून। आता नाही का लागते आता हे पोरं लय येडा नाही सुरू करतो। तर मंडळी, आता मी पोचलो मंदिराकडे। मंदिर इथून समोरच आहे, पण आता कमी गर्दी, थोड्या वेळात भरपूर गर्दी होईल इथे, कारण रात्री यात्रा भरते आणि 12 गाडा ओढण्याचा पण कार्यक्रम असतो। तर त्या कार्यक्रमाला पण खूप जास्त गर्दी असते इथे। मी पहिल्यांदाच पाहायला आली, कारण मी दरवेळेस रात्री येते डायरेक्ट यात्रेला, तर कार्यक्रम झालेला असतो आणि त्यानंतर आम्ही फक्त फोटो काढून घेतो त्या बैलगाड्यांजवळ। तर आज मला कार्यक्रम बघायचा होता, तर आम्ही पोचलोय आता आणि आधी दर्शन घेऊन घेतो, त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित पण राहू। तर आता दर्शनाला आलो, इथे पहिल्यांदा अशी लाईन लागलेली दर्शनाला। नाही, बापाने पुसायचं, बापाने पुसायचं। मी पण हा कार्यक्रम नेमकी पहिल्यांदाच पाहत होती, तर मला काही जास्त आयडिया नव्हती नेमकं काय चाललंय। पण एवढं कळलं की ह्या बैलगाड्याभोवती 5 चक्रा माराव्या लागतात आणि त्यानंतर एक माणूस असतो, तो हा गाडा ओढतो आणि त्याच्यात वारं आलेलं असतं म्हणतात खंडेरावाचं। तर त्यानंतर मग ते पूर्ण ओढतो, पूर्ण बळ लावून, आणि त्यानंतर त्याला पण असं बेशुद्धीसारखं होतं। तर ते पण नेताना वगैरे मी क्लिप घेतलेला आहे, पुढे नक्की बघा। तर मला पूर्ण नॉलेज नाही ह्या बाबतीत नेमकं काय कसं, तर मी नंतर मम्मींना विचारेल का बरं करता असं, काय असतं त्याच्या मागचं, काय म्हणतात त्याच्या मागे काय नेमकं रिझन आहे। तर मला कळलं की तुम्हाला सांगेल, आता फक्त बघून घ्या।
तर झालं, बैलगाडा ओढण्याचा कार्यक्रम संपला. लिटरली अंगावर काटा आला जेव्हा ते बैलगाडा त्यांनी ओढला. म्हणजे एक वेगळीच एनर्जी वाटली तिथे. त्यानंतर मग ते ओढल्यानंतर तिथे सर्वजण पाय पडतात. आणि आता मी मुलांना मस्त पाळण्यात बसवण्यासाठी आणलेलं आहे. कारण जत्रेला आलो मुलांना पाळण्यात बसवलं नाही असं होणारच नाही. मागच्या वर्षी मला नाही वाटत हे पाळणे होते, तर ह्या वर्षी दिसले तर आम्ही बसवलं मुलांना मस्त. यावेळेस काय दीदी दादूला पण आणलेलं आहे, कारण त्यांना बी कोण आणेल बिचाऱ्यांना, तर गाडी येतच होती तर आम्ही त्यांना पण आणलं. आणि त्यानंतर मुलांना पण सर्वांना वस्तू घेऊन दिल्या, दीदीला, दादूला, कान्हाला, त्रिशूला. तर पुढे दाखवते मी काय काय घेतलं आम्ही. फायनली आता आम्ही जत्रेतून गाडीत बसलो आहे. पप्पा काही घ्यायचं नाही का आपल्याला, म्हणजे पेटपूजा वगैरे काही नॉर्मल चटोर पटोर काम. तुम्ही डायरेक्ट घरी घेऊन चालले बाई. वडापाव बिडापाव घेऊन द्या ना. तर अशी आमची जत्रा झालेली आहे. मुलांनी मस्त खेळण्या बिळण्या घेतल्या. घरी जाऊन दाखवते मी काय काय घेतलंय. दीदीने पण मस्त साज शृंगार घेतला. हार बांगड्या. आता बोत्राकडे दाखवून द्या ना. मारलो होतं इंजेक्शन देऊन टाका तिला. लय गर्दी होती, लय गर्दी. तर मस्त पाणीपुरी भेळपुरी पोटभर दापली. आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. दीदी दादूला पण त्यांच्या घरी सोडणार आहोत. त्यानंतर मला कानूला खाऊ घालायचंय, बरीच रुटीन आहे. त्रिशूला खाऊ घालायचंय. वाव, कानाची थार आहे. त्रिशूचं ट्रॅक्टर आहे बाय. हा, तर आमचं ट्रॅक्टर नांगरणीला भेटेल आणि ही गाडी तुमचं वाळू बिळू व्हायला भेटेल. संपर्क करा 90 टेव 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 टेव.